Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। शिवसेनेचे 2 गट पडल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर सडकून टीका केली जाते। जाहीर कार्यक्रमांना देखील दोन्ही पक्षांचे नेते एकत्र येत नसल्याचं दिसत आहे। अशातच आता कुठेही झाली नाही अशी युती पुण्यातील चाकणमध्ये झालेली आहे। चाकणमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आल्याचं चित्र आहे। चाकण नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पत्नी मनीषा गोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। मनीषा गोरे यांना ठाकरेंच्या शिवसेनेने पाठिंबा जाहीर केलाय। या पाठिंब्यामुळे आता नव्या चर्चा रंगल्यात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यात। या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युती आघाड्या होताना दिसत आहेत। असं असलं तरी ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना कुठेही एकत्र आल्याचं चित्र नव्हतं, पण चाकणमध्ये हे झाल्याचं आता समोर आलंय। खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पत्नी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेत। त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना खेडचे ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे हे देखील उपस्थित होते। सुरेश गोरेंच्या पत्नी नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले असल्याने अशावेळी राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिल्याचं खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितलंय। चाकण शहराच्या संदर्भात विषय असा आहे की चाकण शहराचं नगराध्यक्षपद हे महिलेसाठी राखीव आलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। त्यामुळे तिथं गट तट पक्ष न पाहता सर्वांनी एक विचार केलेला आहे की चाकण शहरासाठी आपण एकत्र यायचं आणि त्या भूमिकेतून मग नगराध्यक्ष पदासाठी सर्व पक्षांना त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आणि नगरसेवक या विषयावर आमच्याकडून जे निवडून येण्यास पात्र आहेत त्यांना मशाल चिन्हावर लढवण्याचा आम्ही विचार केलेला आहे। कसं आहे, ज्यावेळेस मेळावे किंवा काय झाले तर त्यावेळेस तालुका स्तरावर जे योग्य आहे त्या भूमिकेतून निर्णय घ्यावेत असं ठरलेलं असल्यामुळं तालुका स्तरावर विधानसभेच्या वेळेस या दोन्ही शिवसेना एकत्र येऊन काम केलेलं आहे। त्यामुळं तशा पद्धतीनं नगर परिषदेला आता निर्णय घेता होता। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 2 गट देखील एकत्र येण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहेत। यासाठी शरद पवार आणि अजित पवार देखील सकारात्मक असल्याचं चित्र आहे। त्यामुळे या निवडणुकांमध्ये आणखी कोण एकत्र येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।